करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री तुकाराम बीज. श्रीराम समर्थ. समर्थांनी तुकाराम बीज म्हणजे काय? जेव्हा संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमनाचा जो दिवस होता, देह परमधामाला जाण्याचा जो दिवस होता, स्मरण दिन होता, त्याला तुकाराम बीज म्हटलेलं आहे. हा दिवस फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील द्वितीया बीज या दिवशी संत तुकारामांनी देहासह वैकुंठगमन केलं होतं. म्हणून हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. 5 तारखेला तुकाराम बीज म्हणून हा दिवस साजरा केलाय. आपण संत तुकारामांचे अभंग, भक्तीचं स्मरण दिन, नामस्मरण हे सर्व आपण पाहिलं. आणि समर्थ सांगतात, एक ओवी दिलेली आहे. तुकाराम महाराज सांगतायत, नाम घेता शांत चित्त, अंतरी जागे प्रेम सत्व, विठ्ठल स्मरणे जाई क्लांत, जीवन होई पावन. श्रीराम समर्थ. समर्थ सांगतात, नाम घेता शांत चित्त. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, भक्ती करतो, तेव्हा आपलं मन शुद्ध होतं, शांत होतं, चित्त शांत होतं, अंतरी प्रेमसत्व जागतं. आणि हे झाल्यावरती विठ्ठल स्मरण जाई क्लांत, जीवन होई पावन. जेव्हा तुकाराम महाराज बोलतात, सांगतात, विठ्ठलाचं तुम्ही नामस्मरण केलात की तुमचं जीवन पवित्र आहे, धन्य आहे. फक्त नामस्मरण सोडू नका. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, कलियुग केवळ नामसहारा. कलियुगामध्ये जर सुटायचा असेल तर फक्त नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. नामस्मरण, परमेश्वराचं नामस्मरण करता आलंच पाहिजे. तेव्हाच आपला मोक्ष नक्की आहे, जीवन नक्की आहे. समर्थांनी आपल्याला 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पहिल्याला सांगितले समर्थ, पहिला जो आहे धर्म, जो धर्माने राहील, जो धर्माने वागेल, त्याला मोक्ष प्राप्त आहे. जो पहिला काम करेल तो चौथा कामाला, मोक्षाला प्राप्त होईल. धर्म पहिला, चौथा मोक्ष. समर्थ सांगतात, जो धर्मानुसार वागेल, जो धर्मानुसार काम करेल, त्याला मोक्ष प्राप्त आहे. पण कलियुगामध्ये जे आहेत ते सर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अडकलेले आहेत, चरणामध्ये अडकलेले आहेत. धर्मानुसार कोण वागत नाही आहे आणि मोक्षाला कोण जात नाही आहे. सर्व या भोगवासनेमध्ये अडकलेले आहेत, कामामध्ये अडकलेले आहेत, विषयामध्ये अडकलेले आहेत. समोर सांगतात, या विषयांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. सत्य वाचा सत्य चाल, खोटेपणाचा तोड जाळ, स्वच्छ ठेव अंतराळ, देव वसे तेथे. समोर सांगतात, देव कुठे वसेल, देव कुठं प्रगट होईल? जिथे तुम्ही तुमचं कर्म स्वच्छ ठेवाल, एकवचनी ठेवाल, सत्य वाचा सत्य चाल जेव्हा असेल, तुमचं मन स्वच्छ असेल, तुमचा अंतरही स्वच्छ असेल, तेव्हा तिथे देव प्रगट होईल. आणि जे खोटेपणाचा जो
जाळा आहे तो आपल्याला तोडायचा आहे, त्यागायचा आहे आणि आपलं मन स्वच्छ करून नामस्मरण चालू ठेवून आपल्याला देवत्व प्रगट करायचं आहे. तेव्हाच देवत प्रगट होतील. अहंकाराचा सोडा भार, भक्तीचा उघडे दरबार, नम्रतेचा धरा आधार, कृपा लाभे. समोर सांगतात आपण विषय विकारांमध्ये अडकलोय. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, दंभ, संशय, चिंता. त्यामध्ये समोर सांगतात अहंकार सगळ्यात वाईट. अहंकाराचा सोडा भाव. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मीपणा येतो. हे माझं आहे, हे माझं आहे, माझं आहे, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. समोर सांगतात अहंकाराचा सोडा भार. मीपणा धरूच नका. जे सर्व केलंय ते ईश्वराने केलंय, देवाने केलंय, त्याच्यावरती सोडा. आणि पुढे सांगतायत भक्तीचा उघडे दरबार, नम्रतेचा धरा आधार, कृपा लाभे. जर तुम्ही नम्रतेनं भक्ती केली, नम्रतेने भक्ती वाढवली तर तुम्हाला कृपा लाभणार आहे, मोक्ष लाभणार आहे, भक्ती लाभणार आहे. संसार हा प्रवास थोडा, नाम ठेवा सखा मोठा, भवसागराचा तोच दांडा, तारक होई. समोर सांगतात ही सृष्टी जी आहे ती नश्वर आहे. हा आपण या संसारामध्ये अडकलोय. आपल्याला संसार मोठा वाटतोय. मनुष्याची वर्ष आहेत 70, 80, 90, 100. काही जगणार असेल ते सर्व इथेच आहे. माणूस कितीही कमवो, घर, गाडी, बंगला, शेती, संसार, बायका, मुलं सर्व इथंच राहणार आहे. काहीच वरती जाणार नाही आहे. म्हणून समोर सांगतात संसार हा प्रवास थोडा सांगितलं आहे. हा इथेच राहणार आहे. त्यातलं आपण काहीही घेऊ जाऊ शकत नाही. फक्त जर नामस्मरण केलं तर तेवढंच आपण घेऊ जाऊ शकतो. समोर सांगतात संसार हा प्रवास थोडा. जो आपला संसार चालला आहे, जे आपलं डेली चक्र चालू आहे, रुटीन चालू आहे, हा संसारामध्ये अडकलो आहे. आपण प्रपंचामध्ये अडकलो आहे. समोर सांगतात हा प्रवास थोडाच आहे. आपल्याला मोठा वाटतोय पण हा थोडा आहे प्रवास. नाम ठेवा सखा मोठा, भवसागराचा थोरा दांडा, तारक होई. जर आपल्याला भवसागर पार करायचा असेल तर नामाशिवाय नाम हे महत्त्वाचं आहे. नामाशिवाय दुसरं काहीच होणार नाही आहे. ना आपल्याला जर या सागरामध्ये जर तारक होई म्हणजे आपलं तरायचं असेल तर नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. जीवनात नामच खरा आधार आहे. दिनांची करी सेवा, ते भेट देवावा, प्रेम भावे जो झुके जीवा, पुण्य वाढे. समोर सांगतात दिनांची करा सेवा. आपण ठीक आहे नाम जप करतोय, कामावर जातोय, डेली रुटीन काय असेल आपले करतोय. समोरचा बोलता आपला जो जन्म झाला आहे तो आपल्याला मार्गस्थी लावायचे, पुण्य कामं करायचे आहेत. दिनांची करा सेवा म्हणजे गोरगरिबांची सेवा करा, मानव सेवा करा. मानव सेवा हीच खरी देवसेवा आहे. जर आपल्याला उदाहरणार्थ समोर सांगतात जर आपल्याला कुठे 50,000 पगार असेल, त्यातलं जास्त नको. तुम्ही तुमचं सगळं संसार सांभाळून 5% जरी रक्कम दान केलीत तरी तुमचा सेवा ही देवसेवा आहे, मानव सेवा म्हणून होईल. त्यामध्ये गणित होईल. तेथे भेट देवाचा. जर समज नंतर जर तुम्ही मानव सेवा केली, तहानलेला भुकेलेलं तुम्ही पाणी दिलं, अन्न दिलं, गौसेवा केली तर हे मोक्षाचं आहे काम आहे.
तेथे भेटावं देव, म्हणजे देव तुम्हाला प्रत्यक्ष भेटेल. आणि हे पुण्याचं काम आहे. समोर सांगतात आपलं आयुष्य हे पुण्य कमवण्यासाठी झालेलं आहे, पण आपण जास्त पापामध्ये अडकलोय, विषयांमध्ये अडकलोय, भोगांमध्ये अडकलोय. आपल्याला आपल्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जर कोणी आपल्या बाजूने जरी जात असेल, जरी पडला तरी असेल, तरी आपण बघून त्याला हसून पुढे जातो, पण आपण त्याला मदत करत नाही. समर्थांचं चुकीचं आहे. लोभ मोह दूर करा, समाधान अंतरी धरा, शांत सुखाचा दीप भरा, जीवन फुले. समज सांगतात लोभ मोह दूर करा, म्हणजे माणसाला आत्तापर्यंत त्यांनी कितीही प्रगती केली, कितीही पैसा कमवला, कितीही धन अडका आला, गाडी बंगला घेतला, तरी त्याला कमीच. मोह सुटतच नाही, लोभ सुटतच नाही, ती दूर होतच नाही. तो त्या चक्रामध्येच अडकून राहिलाय. तो सुखी राहील कसा? समोर सांगतात त्याला समाधान अंतरी लागेल कसा? जर समोर सांगतात समाधान पाहिजे असेल तर नामस्मरणामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, या विषय भोग वासनेमध्ये नाही. आपल्याला वाटतंय जर माझ्याकडे पैसा आला तर मी श्रीमंत, मी गाडी घेईन, बंगला घेईन, हे घेईन. हे सर्व विषय भोगण्याचे आहेत, हे तात्पुरते आहेत. 2-4 दिवसाची फक्त आपल्याला ही करमणूक होईल, चांगलं वाटेल. जर तुम्ही कुठला मोबाईल पाहिजे असेल, कोणाला त्याची इच्छा असेल तर तो मोबाईल घेतो. जसं आपण ॲपलची आता क्रेज आली आहे, ती घेतात. किती दिवस त्याचा आनंद राहील, समाधान राहील? 10-12 दिवस, पुढे काहीच नाही. नंतर मग हाही तसंच, दे फेकून, खिशात ठेव, असं ठेव, तसं ठेव, काही नाही. मग त्यामध्ये रस राहत नाही. समोर सांगतात हे सर्व वरवरचं आहे. हे लोभ मोह दूर करा. किती पैसा वरती असला तरी आपण काही घेऊ जाऊ शकत नाही. आपल्याला जर खरा समाधान शोधायचा असेल तर, शांत सुख पाहिजे असेल तर नामस्मरण करा. आणि समाधानात खरा आनंद आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद राहता आला पाहिजे. गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंदी राहता आला पाहिजे. राग द्वेष जाळून टाका, प्रेमदीप अंतरी लावा, सर्वांशी गोडी ठेवा, मन निर्मळ. समोर सांगतायत कसं वागायचंय आपल्याला. आपल्याला या देहामधून राग द्वेष जाळून टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे. सर्वांशी प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागायचं आहे. जर आपण सर्वांची गोडी ठेवली तेव्हाच आपण चांगले राहू शकतो. आपलं मन शुद्ध राहील आणि प्रेमाने मन निर्मळ होतं. आपल्याला प्रेमाने बोलता आलं पाहिजे. भावभक्ती ठेवा खरी, नको आडंबर बाहेरी, सरळ वाट हीच खरी विठ्ठलाची. असं म्हणतात भावभक्त ठेवा खरी, म्हणजे जी काही तुम्ही भक्ती कराल, श्रद्धा कराल, ती खरी असू दे. बाहेरची नको, वरवरची नको, हे अंतरी पाहिजे. सरळ वाट हीच खरी विठ्ठलाची, म्हणजे भक्तीत साधेपणा महत्त्वाचा आहे. वरवरची भक्ती, दिखाव्याची भक्ती ही भक्ती नाही. नाम जपा अखंड, आनंद होई प्रचंड, दुःख जाई क्षणात, हरी नामे. समोर सांगतात नाम जपा अखंड. नामस्मरण चालू होते. कोणतीही गोष्ट असू द्या, घरी असा, बाहेर असं, ऑफिसमध्ये असा, चालत जरी असलात, वेळ आपल्याला फुकट असेल तरी नाम जप करा. समोर सांगतात अखंड नाम जप राहा, तेव्हा तुमचा तो आनंद होई प्रचंड. म्हणजे तुमचा तो वेळ आहे तो तुमच्या सत्कर्ती लागे. तुम्ही दुःख विसरून जाल. फक्त हरिनामाचा तुम्हाला नामस्मरण करता आलं पाहिजे.
नामस्मरणाने दुःख कमी होते, मन शांत राहतं. आणि आजकालची पिढी जी आहे, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळं डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. जरा काही झालं, अभ्यासात कमी झाला, पेपरात काय झालं, ऑफिसमधलं काही टेन्शन, लगेच डिप्रेशनमध्ये जातात. नुसतं ताणतणाव घेऊन बसलेत. पण कोणी नामस्मरणाच्या लाईनमध्ये कोण जात नाही आहे, भक्ती करत नाही आहे. समोर सांगतात, नाम जपा अखंड, आनंद होई प्रचंड. मन बघा किती शांत होईल लगेच. या मनाला चेला बनवायचा आहे, तेव्हा आपण गुरु होऊ. पण मन आपल्याला चेला बनवतोय ना, तो आपला गुरु आहे. आत्ताची परिस्थिती असं आहे, आपल्याला आपल्या मनाला चेला बनवता आला पाहिजे, तेव्हा आपण गुरु होऊ. तेव्हा आपण खरं भक्ती मार्गाला जाऊ. कर्म करा निस्वार्थ, देव जाणे त्याचा अर्थ. फळ देई योग्य कळत, विश्वास ठेवा. समोर सांगतात, कर्म करा निस्वार्थ. कर्म करा, फळाची चिंता करू नका. फळ तुम्हाला या जन्मात मिळणारच आहे. फक्त कर्म करताना, दान करताना, उजव्या हाताचा काम करताना डाव्या हाताला कळून देता कामा नये. आणि निस्वार्थ करा. जर आपण कोणती मदत करत असू तर त्याच्याकडून आपल्याला काहीतरी भेटेल, या स्वार्थाने करू नका. मदत करा, सेवा करा, निस्वार्थ करा. त्याच्याकडून अपेक्षा ठेवूच नका. देव जाणे त्याचा अर्थ, फळ देई योग्य काळात, विश्वास ठेवा. समोर म्हणतात, कर्म कळा, फळ देवावर सोडा. समोर म्हणतात, विश्वास ठेवा माझ्यावर. फक्त सर्व फळ तुम्हाला मिळणारच आहेत. जर तुम्ही कोणावर 1 रुपया जरी खर्च केला तर देव आपल्याला त्याच्या दुप्पट आपल्याला देत असतो. बघा तुम्ही कोणाकडेही बघा, जर आपण आजूबाजूला बघितलं, जो कोण दान करत असेल त्याच्याकडे एवढा पैसा येतो. आपण बघत असू, अरे हा तर दररोजचं दान करतोय, काही ना कोणाला मदत करतोय, एवढा पैसा येतो कुठे? पण समर्थ देत असतात प्रत्येकाला. जेवढा तू दान करशील तेवढा दुप्पट आपल्याकडे काही सर्व काय पैसा असेल, सुख असेल, शांती असेल, ते आपल्याला सर्व मिळत राहतं, दुप्पट मिळत राहतं. फक्त कर्म चांगली ठेवता आली पाहिजेत. जर आपण दुसऱ्या कोणाशी वाईट वागू तर दुप्पट लोक आपल्याशी वाईट वागतील, हे सुद्धा आहे. दोष न पाहू पराचे, पहा अंतर स्वतःचे. शुद्ध होती जीवाचे, दर्शन घडे. आपण काय करतोय? दोष पाहती दुसऱ्यांचे, दुसऱ्या देहाचे. हा काय करतोय, तो काय करतोय, हिचं कसं होईल, त्याचं कसं होईल, हा असा, तो तसा, अमुक तसं. दुसऱ्यांचे आपण दोष पाहतोय, निंदा करतोय. समोर सांगतात, निंदा करू नये आणि ऐकू सुद्धा नाही. पहा स्वतःची अंतर. आपण आपलं कसं आहोत ते मेन बघायचं आहे. आपलं शुद्ध जीव कसं होईल त्याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. तेव्हा दर्शन घडे, देव दर्शन घडे. समोर सांगतात, आपण दुसऱ्यांना सुधारायला जाऊच नाही, पहिला आपण आपलं सुधारलं पाहिजे. तेव्हा आपल्याला जग सुधारलेलं दिसेल. आणि आपणच सुधारलेलं नसू तर आपण दुसऱ्यांना काय सुधारणार, काय गती देणार? नामे शांत होई मन, वाढे ईश्वर चिंतन. मिळे अंतकरण धन, समाधान. सांगतात, नामे शांत होई मन, वाढे ईश्वर चिंतन. म्हणजे नामस्मरण, भक्ती मन स्थिर करते, अंतकरण समाधान होते. फक्त ईश्वराचे चिंतन करता आलं पाहिजे. देह मातीचा आकार, आत्मा अमर अपार. ज्ञान ठेवा साकार, भीती जाई. समोर सांगतात, किती
छान ओवी सांगितलेलं आहे. हा जो आपला देह आहे हा मातीचा आकाराचा आहे. हे पंचभूतापासून झालेले आहेत. हा जर देह गेला, जो मातीचा जो आहे तो मातीमध्ये जाईल, पृथ्वीमध्ये जाईल. वायूचा भाग जो आहे वायूमध्ये जाईल. आगीचा भाग जो आगीमध्ये जाईल. पाण्याचा भाग आहे तो पाण्यामध्ये मिसळेल, सर्व जाईल. देह मातीचा आकार, आत्मा अमर अपार. जी आत्मा जी आहे, जो अंतरात्मा आहे त्याला मरण नाही आहे. तो अमर आहे, अपार आहे. फक्त समजतात ज्ञान ठेवा साकार भीती जाई. म्हणजे आत्मज्ञान एकदा झालं तर तुमची सर्व भय नष्ट होईल. संत वचन अमृत धार, जीवनाचा खरा आधार. श्रवण करा वारंवार, बुद्धी जागे. समोर सांगतात संत वचन अमृतधार. या कलियुगामध्ये संत वचन म्हणजे अमृत आहे, जीवनाचा खरा आधार आहे. म्हणून समर्थ सांगतात श्रवण करा वारंवार, बुद्धी जागे. म्हणून समर्थांनी आठवड्याला 2 वेळा आपल्याला बैठकी ठेवलेल्या आहेत. 2 नाही तर बाबा एकाला तरी ये, श्रवण कर, तेव्हा तुझी बुद्धी जी आहे जागेवर राहील. नाहीतर येर माझ्या मागल्या. संत वचन मार्ग दाखवतं, ते आपल्याला घेता आलं पाहिजे, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. श्रवण करतो, श्रवण म्हणजे काय? नुसतं ऐकलं म्हणजे श्रवण नव्हे. श्रवण म्हणजे ऐकून तसं वागता आलं पाहिजे, त्याचं मनन झालं पाहिजे, विवेकाने वागता आलं पाहिजे. ते खरं श्रवण आहे. आता आपण काय करतोय? श्रवण जातोय, ऐकतोय, एका कानाने ऐकतोय, दुसऱ्या कानाने सोडून देतोय. परत आपण आठवड्याने गेलं तर आपल्याला काहीच आठवत नाही. लास्ट याच्यामध्ये काय झालं, काय नाही, काय सांगितलं होतं, काहीच नाही. म्हणून समोर सांगतात श्रवण करा वारंवार, तेव्हा बुद्धी जागे. देव शोधू नका बाहेरी, तो वसे अंतरी. मन शांत जेव्हा परी, दर्शन घडे. समोर सांगतात देव बाहेर शोधायला जाऊच नका. देव आपल्या अंतरी आहे, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि देव मनातच आहे. मन शांत कधी होईल? जेव्हा दर्शन घडेल. आपल्याला आपल्या अंतरात्म्याला ओळखता आलं पाहिजे. समज सांगतात देव बाहेर नाही आहे. भक्ती मार्ग सरळ सोपा, नको विचारांचा व्यापा. भाव ठेवा निर्मळ आपा, कृपा येई. समज भक्ती मार्ग सरळ आहे, सोपा आहे. साधेपणाने जर भक्ती केली तर ती साधते. पण आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो तेव्हा नाना विचार आपल्या डोक्यात येतात. जांभई येतं, आळस येतं. नामस्मरणाला बसल्यावर आपल्याला मोबाईल आठवतो. मोबाईलवर आपण काही ना काही चॅट करत असतो, बातमी बघत असतो. गृहिणीला विचारतो आज संध्याकाळी जेवायला काही आहे. काही कांचं मन तर बाहेर दुसऱ्या देशात. काही कांना टेन्शन उद्या ऑफिसचं कसं होईल. समोर सांगतात फक्त नको विचारांचा व्याप. फक्त भक्ती मार्ग सरळ सोपा, नको विचारांचा व्यापा. म्हणजे भक्ती करताना विचार मनात आलेच नाही पाहिजे. जे आपल्या साधेपणाने भक्ती साधते. भाव ठेवा निर्मळ, कृपा येई. दया क्षमा ठेवी मणी, प्रेम वाढे जीवनी. हरी कृपा राहे धरी, सुख नांदे. दया क्षमा हे आपल्याला जर आपल्या मनी असेल तर प्रेम वाढतं आणि दयेमुळे देवकृपा नक्की मिळतं. नामाची लागे गोडी, तुटे संसार दोरी. मुक्तीची लागे होडी, सहज योगे. नामाने लागे गोडी, तुटे संसार दोरी. नामस्मरण जरा करत असाल तर संसारापासून आपण त्या बंधनामध्ये अडकत नाही. समोर सांगतात संसार करा, प्रपंच करा,
पण त्या बंधनामध्ये अडकू नका. आणि हे बंधन कधी कमी होईल? जर नामस्मरण केलं तर ते बंधन कमी होईल. संकटी नाम आधार, देई धैर्य अपार, भीती जाई पार, श्रद्धेमुळे. समोर सांगतात, संकटीचा नाम आधार, देई धैर्य अपार. म्हणजे संकटात श्रद्धा, भक्ती शक्ती देते. आपला विश्वास असेल देवावर तर कोणताही आपण भीतीचा मार्ग सहज पार करू शकतो. देहाभिमान सोडा, आत्मज्ञान जोडा, अज्ञानाचा फोडा, अंधार जाई. हे देहाभिमान आहे, अहंकार जर कमी केला तर ज्ञान मिळतं. परमार्थ धरा मना, स्वार्थ टाका जाणा, सेवेतेचं सुख खरा, अनुभव होई. म्हणजे परमार्थाने जीवन अर्थपूर्ण होतं आणि सेवेतच खरा सुख तेव्हा अनुभव येईल. साधेपणात सुख, वैभवात अनेक दुःख, संत सांगती मुख, सत्य हेच. समोर सांगतात, जेवढी लोक साधी असतील, गरीब असतील, ती सुखी आहेत. बघा आजूबाजूला बघा, जे श्रीमंत लोक आहेत, जे वैभवात राहणारे लोक आहेत, ते तुम्हाला सुखी दिसणारच नाही आहेत. ते दुःखामध्ये असतील, त्यांना झोप लागणारच नाही आहे. हे आपण नाही, आपण तर बघतोय, पण संतांनी लिहून ठेवलं आहे. आणि हेच सत्य आहे. जेवढं तुम्ही साधेपणात राहाल तेवढं तुम्ही सुखी. निष्काम कर्म करा, अंतरी शांती धरा, फळाची चिंता टाळा, मन हलके. समजतात, अपेक्षारहित फळ श्रेष्ठ. विठ्ठल सखा खरा, विश्वास ठेवा जरा, सोडू नका धागा भक्तीचा. समजतात, विठ्ठल हाच खरा धागा आहे, सखा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, प्रत्येक कार्य सुरळीत जाईल. मन जिंका आधी, जग जिंकाल नंतरही, चित्त ठेवा समाधी स्थिरपणे. आपण काय करतोय? आपण उलटं करतोय. आपण जग जिंकायला जातोय. समोर सांगतात, पहिला आधी मन जिंका. जर तुमचा मनावर ताबा एकदा राहिला, तुम्ही जर मनाला एकदा जिंकलात तर तुम्ही जग जिंकाल. पण तुम्ही जग जिंकायला जाल आणि मनावर तुमचा ताबा नसेल तर काही तुम्ही स्थिर राहू शकत नाही. ईर्ष्या दूर करा, समाधान भरा, आनंदाचा झरा वाहू लागे. म्हणजे विषय वासना, ईर्ष्या दूर करा, समज सांगतात. आणि मत्सर दुःख वाढवतो. संत संगे लाभे जेव्हा, चित्त शुद्ध ठेवा, ज्ञानदीप तेव्हा प्रज्वलित. म्हणजे समज सांगतात, संत संग करा, कुसंगाची साथ सोडा. जिथे संत संग आहे तिथे ज्ञानदीप तेव्हा प्रज्वलित करा. संत संग ज्ञान देते. क्षणभंगुर संसार, नामच आधार, तर पार उतार सहज होई. म्हणजे क्षणभंगुर संसारामध्ये नामस्मरण हाच जीवनाचा आधार आहे. नामात समाधान, नाही धन संपादन, शांत होईल मन भक्तीने. म्हणजे नामातच समाधान आहे, धनामध्ये नाही. समज सांगतात, नामात समाधान, नाही धन संपादन. या धनीमध्ये, पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, इष्टनामध्ये समाधान नाही. फक्त शक्तीने शांत होई मन भक्तीने. जर नामस्मरण केला, भक्ती केली तरच तेव्हा मन शांत होईल. तुका म्हणे नाम तारक, भवसागर पारक, हरी नाम उद्धारक सर्वांचा. समर्थ शेवट सांगतात, जर आपल्याला तारायचा असेल, त्या भवसागर पार करायचा असेल तर समर्थ सांगतात, तुका म्हणे नाम तारक. त्या तारकाचं नाव आपल्याला जपायचं आहे.
त्या विठ्ठलाची भक्ती करायची, नामस्मरण करायचं आहे. तेव्हा हा भवसागरातून आपण या 84च्या फेऱ्यातून आपली सुटका होईल. फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे. कलियुग केवळ नाम सहारा. तुका म्हणे नाम तारक, भवसागर पारक, हरिनाम उद्धारक सर्वांचा. म्हणजे समजतं देवाचं नामच मुक्ती देणार आहे, बाकी काही नको. हरिनाम उद्धारक सर्वांचा. जय जय रघुवीर समर्थ.